ही संपूर्ण स्लॅब 8 mm च्या बारमध्ये आम्ही फॅब्रिकेट केलेली आहे आणि ह्याच्यावरती 3 लेअर कोंबडा जाळी किंवा चिकन मेशचे आपण टाय केलेले आहेत. एका थापीच्या साह्यानं तो सगळा माल पूर्ण ओढून घेतला जातो. इम्प्रेग्नेट म्हणजे या जाळीमध्ये हा माल आत घुसवला जातो. आपण कोकणामधल्या सुधागड तालुक्यातल्या पाली गावच्या जवळच्या एका छोट्याशा गावात, ज्या गावाचं नाव आहे वाफेघर. या वाफेघरामध्ये इथे एकांचं फार्म हाऊस आहे. त्या फार्म हाऊसवर आपण फेरो सिमेंटची एक स्लॅब आत्ता आपण भरतोय. फेरो सिमेंट म्हणजे काय असतं हे नेमकं समजून घेऊया. याच्यामध्ये एक स्केलेटन असतं, जे स्केलेटन 8 mm च्या बारचं केलेलं असतं आणि यातली प्रत्येक खिडकी याच्यामधलं अंतर हे 6 इंच बाय 6 इंच किंवा 150 mm बाय 150 mm असं असतं. आणि या स्केलेटनला त्याच्यावरती एक इंची स्क्वेअर मेश जाळी त्याच्यावरती वेल्ड केलेली असते आणि ह्याच्याच वरती खालच्या बाजूनी आणि वरच्या बाजूनी हेक्झामेशचे 2 लेअर आपण हुकच्या साह्यानं टाय केलेले असतात किंवा बांधून घेतलेले असतात. इथे आम्ही काय केलं ते आपल्याला दाखवतो. आपण माझ्यासमोर पाहू शकाल, इथे एक स्केलेटन आहे मोठं. ही संपूर्ण स्लॅब 8 mm च्या बारमध्ये आम्ही फॅब्रिकेट केलेली आहे. ह्या दोन्हीमधलं अंतर 6 इंच असं आहे आणि इथे आपल्याला दिसत असेल की 1 इंची वेल्ड मेशसुद्धा आहे. स्क्वेअर मेश ही वेल्ड मेश आहे आणि ह्याच्यावरती 3 लेअर कोंबडा जाळी किंवा चिकन मेशचे आपण टाय केलेले आहेत. या चिकन मेशमध्ये आता नंतर पुढचा पार्ट असा असतो की याच्यामध्ये मॉर्टर आपण फिक्स करतो. या मॉर्टरमध्ये 2 भाग वाळू आणि 1 भाग सिमेंट यांचं 40% पाणी घालून मिश्रण केलं जातं आणि हे मिश्रण याच्यावरती पसरलं जातं. पसरल्यानंतर एका थापीच्या साह्यानं तो सगळा माल पूर्ण ओढून घेतला जातो. इम्प्रेग्नेट म्हणजे या जाळीमध्ये हा माल आत घुसवला जातो आणि मग ह्याच्यावरती आपण एक्स्ट्रा लेअर देतो. आता या स्लॅबची जाडी साधारणतः 2 इंच एवढीच होते. 50 mm एवढी त्याची जाडी होते आणि तुम्ही आता बघाल तर इथे आता आमची पूर्ण झालेली स्लॅब तुम्हाला दिसेल. ही स्लॅब आत्ताच आम्ही नुकतीच कास्ट केली आहे. याला नंतर क्युरिंग करावं लागतं आणि त्यानंतर खालनं ह्याचे दिलेले सपोर्ट काढून टाकले आणि मग जर ह्याच्यावरती किती लोड माणसांचं आलं आणि त्याच्यावरती माणसांनी डान्स जरी केला तरी याच्यामध्ये कसलीही भीती नसते. ही स्लॅब केवळ भक्कम असते असं मी म्हणणार नाही, तर ही वेळप्रसंगी अर्थक्वेक रेझिस्टंट भूकंप प्रतिरोधक अशी ही स्लॅब असते. याच्यामध्ये मॉर्टर जो कालवलेला असतो आणि जो इम्प्रेग्नेट केलेला असतो 2 जाळ्यांच्यामध्ये, ज्याच्यामध्ये कॉम्प्रेशन आपण जे निर्माण तयार करतो, हे कॉम्प्रेशन याच्यावर आल्यानंतर यातले वाळूचे कण जर एकमेकांपासून सटकायचे असेल, दूर व्हायचे असतील तर त्यांना जागा मिळायला पाहिजे. तर हा संपूर्ण वाळूचा एकत्रित समुच्चय असतो जो सिमेंटमध्ये आपण कालवलेला असतो आणि तो सिमेंटचा पार्टिकल आणि वाळूचा पार्टिकल एकमेकांपासून विभक्त होत नाहीत. त्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अशी निर्माण झालेली असते. त्याचं आयुष्यमान हे 40 ते 45 वर्ष म्हणजे RCC एवढंच असतं. मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करेन, फेरो सिमेंटची स्लॅब नेमकी पैसे कसे वाचवते, वेळ कसा वाचवते आणि लवकर काम कसं करते हे आपल्याला प्रत्यक्ष पाहता येईल. धन्यवाद.